लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे राम ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीते समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्निहितपानि मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यामवरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता कायमा जीवानी मानिल संतासी रंजो चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वरणी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक माझा पाया मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या वार करे संतांच्या वारकरी संतांच्या वंशी विभूषित करा नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंद फलादरोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाने लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ देहोनिवासी तुकोबराय यांचा 4 चरणाचा बस भगवान परमात्म्याला शरणागती पत्कारणारा आणि शरणागती पत्कारत असताना काही रूपकाच्या द्वारा आपला सर्वस्व भार हा देवावर टाकणारा
असा हा अभंग आपल्या पुढे गायला. विठ्ठल विठ्ठल. सेवेला आरंभ करण्यापूर्वी बसा परिहार तो म्हणजे असा प्रत्येकाला ज्ञात आहे. वैकुंठवासी कोंडाबाई बालासाहेब देशमुख यांच्या श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी एकत्रित आहात. त्यांचे चारही चिरंजीव असतील, यशवंतराव असतील, माधवराव असतील, सुदर्शनराव असतील आणि विनायकराव, या चारही सुपुत्राच्या द्वारा एक आईच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न, ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न. खरं म्हणजे जगताच्या पाठीवर एकमेव पात्र असा आहे जी निस्वार्थपणे आपल्या मुलावरती प्रेम करते. त्या पात्राचं नाव आहे आई. विठ्ठल विठ्ठल. खरं म्हणजे आईच्या उपकारातून कोणी उतराई होऊ शकत नाही, होणार नाही आणि ते शक्यच नाही. आईचे उपकार किती असतात मुलावरती हे तरी समाजाला सांगायची गरज नसावी, नाहीच. खरं म्हणजे पुरुषाच्या आयुष्यामध्ये एक पर्वकाळ असतो. पुरुषासी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, ते मात्या पित्याचा अंतकाळ, ती धर्माची वेळ ती पवित्र गा. ज्ञानोबा बोलतात. खरं म्हणजे आई आणि वडिलांची ही जी शेवटची वेळ असते त्यावेळी मुलांनी उपस्थित असावं म्हणे. दुर्भाग्य आपल्या या समस्त लोक असतील, दुर्भाग्य आपलं एकच, वडिलांच्या अंतकाळामध्ये मुलांनी असावं हे सत्य आहे. पण काही वर्षापूर्वीचा आपण आता अभ्यास केला आणि आत्ताच पाहायला गेलो तर आता मुलांच्या अंतकाळात आई बाप आहेत. विठ्ठल विठ्ठल. बापाच्याही अगोदर आईच्याही अगोदर आता मुलं जायला लागली. काय कारण आहे त्याचं कारण आहे सज्जन हो, संस्कारहीन पिढी होत चालली, हे त्याचं कारण आहे. नको ते खाणं, नको ते पिणं. ज्ञानोबा बोलतात, प्रत्येक बापाला वाटतं की माझ्या मुलाने व्यसन करू नये. हा बापाचा अट्टहास आहे. प्रत्येक बापाला असं वाटत असं की माझ्या मुलाने व्यसन करू नये. हे जर बापाला वाटत असेल तर बापानं अगोदर 7 वाजता लेझिम खेळत घरी येऊ नये. बापाला जर संध्याकाळी 7च्या पुढे आपलं घर सापडत नसेल त्या बापाने मुलाकडून काय अपेक्षा ठेवावी. हे संस्कार आई आणि बापाने दिली पाहिजेत, हे त्यांनी ठरवलं पाहिजे. खरं म्हणजे सकाळी उठावं, उठल्याबरोबर मुलाने आई आणि वडिलांच्या पाया पडावं. नाही त्यांना कळत, बापाने सांगायला काय अडचण आहे, पाया पड, काही लावा ना तुम्ही त्याला, वळण लावा. मला मगाशी थोडं बरं वाटलं, कोणीतरी आलं होतं ते त्यांनी सांगितलं की आई बापाच्या पाया पडावं म्हणे. खरंच धन्यवाद आहे. ते पडत असतील तर खरंच धन्यवाद त्यांना. आई बापाच्या पाया पडत जा. आणि जर नसतील पडत, आता बाप भाऊ उद्यापासून तर पडतील. विठ्ठल विठ्ठल. घेत जा. एक वाक्य बोलतो, जी गोष्ट अधिकाराने मिळत नाही, आपण सर्व सुज्ञ आहात, जी गोष्ट, जी वस्तू अधिकाराने मिळत नाही तीच वस्तू कधी कधी आशीर्वादाने मिळत असते. बघा, आशीर्वादाने मिळते. कौरवाने पांडवांचं युद्ध सुरू आहे आणि त्या युद्धाच्या प्रसंगाला कौरवाकडले एक एक रती महारथी मरायला लागले. एक एक रती जायला लागला. पण पांडवाकडला एकही वीर अजून गतप्राण झाला नाही. राग आला दुर्योधनाला. अरे काय कमी आहे माझ्याकडे, एवढे रती महारथी, भीष्माचार्यासारखे, द्रोणाचार्य असे सगळे रती महारथी आहेत आणि एकही पांडव मृत्युमुखी पडत नाही. आमचे कौरव संपत चालले. आणि तो दुर्योधन रागाच्या भरात भीष्माकडे गेला आणि भीष्मांना बोलायला लागला, भीष्म तुम्ही फक्त
फक्त शरीराने आमच्याकडे आहात, मनाने मात्र तुम्ही पांडवाकडे आहात. शब्द लागले महाराज भीष्माचार्यांना. हो, भीष्माचार्य काय कोणी सामान्य व्यक्ती नव्हते. अजन्म ब्रह्मचार्य जीवन पत्करणारे ते भीष्माचार्य. ऐका, मानवी जीवनामध्ये मनुष्याचं मरण हे निश्चित असतं. कोणी कितीही शिकलेलं असू द्या, त्याला जळावं लागतं, जावं लागतं. मरण प्रत्येकाचं निश्चित आहे. मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, ज्याप्रमाणे मनुष्याचा जन्म सत्य असेल त्याचप्रमाणे माणसाचं मरण सुद्धा सत्य आहे. आपण जर जन्माचं स्वागत करत असाल ना, तर विनंती आहे माझी, मरणाचा सुद्धा आपण सोहळा केला पाहिजे. मरण निश्चित आहे. ऐका, मनुष्य किती दिवस जगला याला महत्व नाही. मनुष्य किती दिवस जगला याला महत्व नाही, तो कसा जगला याला फार महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. आपण किती दिवे लावतो याला काही नाही ना महत्व. आपण किती वर्ष जगतोय नाही महत्व. आपलं जगणं कसं आहे. मी नेहमी सांगत असतो, आपण ऐकत असाल, माणसाला जगणं कशाला म्हणतात, जगणं कसं असावं. ऐका, आपण जर चालायला लागलो तर 10-5 माणसं आपल्या पाठीमागे चालले पाहिजेत, याला जगणं म्हणतात. आपण जर बसलो तर 10-5 माणसं आपल्या पुढे बसले पाहिजेत, याला जगणं म्हणतात. आपण जर बोलायला लागलो तर 10-5 माणसांनी आपलं बोलणं ऐकावं, याला जगणं म्हणतात. आणि ऐका, आपण मेलो, आपण गेलो, हे ज्यांना ज्यांना समजलं ना, त्यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यात 2 तरी थेंब आले पाहिजेत, याला खरं जगणं म्हणतात. हे जगणं आहे. 350 वर्ष 400 वर्ष माझ्या जगद्गुरु तुकोबरांना पूर्ण होत आहेत, पण आजही माझ्या तुकोबरांचं नाव जिवंत आहे. 700 वर्ष माझ्या माऊलींना पूर्ण होत आहेत, आजही माझ्या माऊलींचं नाव जिवंत आहे. 350 वर्ष छत्रपती शिवाजी राजांना पूर्ण होत आहेत, आजही राजाचं नाव जिवंत आहे. काय कारण आहे त्याचं? त्याचं एकच कारण आहे, ती जगली समाजासाठी. माणसाचं जीवन हे समाजासाठी असावं. आपण बोलणार आहे त्या संताविषयी. ऐका, भीष्माचार्य कोणी सामान्य व्यक्तिमत्व नाही. मी बोलत होतो, एखादी गोष्ट जर अधिकाराने प्राप्त होत नसेल तर ती गोष्ट आशीर्वादाने मिळत असते. दुर्योधन बोलला, भीष्म तुम्ही फक्त शरीराने आमच्याकडे आहात, पण मनाने मात्र तुम्ही पांडवाकडे आहात. जे भीष्माचार्य शेवटच्या अवस्थेत आहेत आणि शेवटच्या अवस्थेमध्ये भगवान कृष्ण त्यांच्या समोर उभं राहावा आणि बोला, भीष्म तुम्हाला काय पाहिजे, या उंचीचे भीष्माचार्य आहेत. ती बाणाची शय्या आहे, शरपंजरे भीष्माचार्य पडलेले आहेत आणि भगवान परमात्मा त्यांच्या समोर उभा आहे. काय पाहिजे, काय मागणी गोड आहे बघा भीष्माचार्यांची. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले, एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. हे हरि, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम हमें भुलाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. हे गोविंदा, जाणार आहे मी. जात असताना माझ्या समोर तू असावं, माझ्या मुखात तुझं नाव असावं. हो, अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा,
मुका म्हणे सुखा पार नाही, अंतकाळी ज्याच्या नामाले मुका. हो, ते भीष्माचार्य त्या ताकदीचे भीष्माचार्य, आणि मग त्यांना ते नाही सहन झालं दुर्योधनाचं बोलणं. काय म्हणला, श्रीराणे तुमच्याकडून आहो आणि मनाने मी त्यांच्याकडे आहे. ऐक दुर्योधना, असं जर तुला वाटत असेल ना, तर हा भीष्माचार्य आता प्रतिज्ञा करतो की उद्या सूर्यास्तापर्यंत तुला एकही पांडव पृथ्वीवरती जिवंत दिसणार नाही. महाराज, ही प्रतिज्ञा भीष्मांची आहे. ते सामान्य प्रतिज्ञा नव्हती. प्रतिज्ञा आपणही करतो, आपणही पण करतो. घरात भांडणं व्हावं नवरा बायकोचं, असा राग येतो त्याला, तुझं तोंड बघणार नाही म्हणते, आणि संध्याकाळी भूक लागली की बरोबर घरीच येते. कुठं जाणार आहे? ही आपली प्रतिज्ञा. भीष्मांनी सांगितलं उद्या सूर्यास्तापर्यंत तुला एकही पांडव दिसणार नाही. हे राग आला महाराज भीष्मांना, आणि ही प्रतिज्ञा इकडं भगवान कृष्णाच्या कानावरती पोहोचली. भीती वाटली कृष्णाला. अरे भीष्म काय सामान्य व्यक्तिमत्व नाही, भीष्म काय साधा नाही. त्यांनी ठरवलं तर एका क्षणात सगळे पांडव संपतील, काय करावं. धावत भगवान कृष्ण अर्जुनाकडे गेले. अर्जुन शांत झोपले होते. अर्जुना, तुला माहित नाही का प्रतिज्ञा काय केली भीष्मांनी? माहिती की म्हटले देवा. अरे उद्या तुम्ही संपणार आहेत, माहिती की म्हटले. मग तुला भीती वाटत नाही? काय बोलले अर्जुन ऐका. अर्जुन बोलतो, देवा अरे कशाला भ्यायचे, भेण्याचं कारण काय? आम्हा हरीच्या भय नाही त्रैलोक्य. का घाबरलं पाहिजे आम्ही? आमच्या मागे जर साक्षात जगाचा बाप असेल तर आम्ही घाबरलो पाहिजे? मागे पुढे उभा राहे सांभाळीत. हे बघ म्हटले देवा, प्रतिज्ञा केली ना त्यांनी, त्यांचं खरं होईल. आता जबाबदारी तुझी, आम्हाला सांभाळायचं. दिलं टाकून सगळं ओझं देवावर. देव म्हटला, शबास, तुम्ही झोपा काढा ना मला कामाला लावा म्हटले. अर्जुन निवांत आराम करतायत. देवाला काळजी वाटली, काय करावं. अरे भक्त आहे ना तो. हो, काही झालं तरी महाराज भगवंताचं प्रेम अपाट आहे भक्तावर. नारदाने विचारलं, देवा तुम्ही कुठं असता, तुम्हाला भेटायचं मला काहीतरी ऍड्रेस सांगायचा ना, कुठंही फिरावं लागतं नेहमी. देवाने फार गोड सांगितलं, नारदा तुला जर मला भेटायचं असेल ना, माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. हो, नाहम वसामी वैकुंठे. नारदा, ज्या ठिकाणी माझे भक्त माझं गायन करतात ना, मी त्या ठिकाणी असतो. भगवान परमात्माला वाईट वाटायला लागलं, आता काय करावं. आणि तो भगवान परमात्मा द्रौपदीकडे गेला. द्रौपदी, भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, देवा माहिती आहे मला, आता तूच वाचवू शकतोस. माझं एक काम करा, माझ्यासोबत चल. रात्रीची वेळ आहे, आपापल्या निवासस्थानी सगळे योद्धे शांत आहेत, आणि त्या वेळामध्ये भगवान कृष्णाने द्रौपदीला आपल्या खांद्यावरती घेतलं, आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी चालायला लागले ज्या ठिकाणी भीष्माचार्याची पर्णकुटी आहे. समाधिस्थ आहेत ते भीष्माचार्य जवळ गेले, आणि जवळ गेल्यानंतर द्रौपदीला सांगितलं, एकच काम कर, तू फक्त पाया पड, बाकी काहीच बोलू नको. ती म्हणते ठीक आहे. बाहेर आपापले वाहनं सोडले, आत गेले, आणि आत गेल्याबरोबर द्रौपदीला सांगितलं त्याप्रमाणे द्रौपदी जवळ गेली. आणि देवाने सांगितलं होतं, पाया पडत असताना भीष्माचार्यांना समजलं पाहिजे स्त्री आहे का पुरुष आहे. मग एक काम कर, ज्या वेळेस पाया पडशील त्यावेळेस बांगड्याचा आवाज कर. भाऊ, 3 आवाजात लय पावर आहे. एक पैशाचा आवाज, त्यातले ताकद आहे. हो, लगेच माणसं सावध होतात पैसे वाजल्या वाजल्या. दुसरा बांगडीचा आवाज, आणि तिसरा नामदेव आहे बाटलीचा आवाज. असं वाजलं की माणसं लगेच सावध. 3 आवाज. द्रौपदीने बांगड्या वाजवल्या, आणि बांगड्या वाजल्याबरोबर भीष्माचार्यांना समजलं की पाया पडणारी कोणीतरी स्त्री आहे. स्त्री आहे म्हटल्याबरोबर आपलं तिने पाया पडले, आणि भीष्माचार्य सहज बोलून गेले, अखंड सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. सौभाग्यवती भव म्हटल्याबरोबर द्रौपदीनं एकच वाक्य वापरलं. द्रौपदी बोलली, महाराज हा आशीर्वाद या जन्मीचा की पुढच्या जन्मीचा? खाड कंडोळे उघडले. कोण आहे? द्रौपदी. हो मीच आहे. तुम्ही तर प्रतिज्ञा केली ना की उद्या एकही पांडव जिवंत राहणार नाही, आणि हा आशीर्वाद तुला कोण आणलं सांग म्हणले. इथं माहित होतं त्यांना हा कोण आहे, बस हाच आहे. द्रौपदी ऐक, मान्य मी प्रतिज्ञा केली,
पण तुला कल्पना नसेल की तुझ्या पतीच्या पाठीमागे हा जगाचा बाप आहे. आणि हा जर तुमच्या पाठीमागे असेल, हा एकटा भीष्म काय, माझ्यासारखे 100 भीष्म जरी आले तरी यांचं काही होणार नाही. कारण देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, उगवी पुढे संकट, उगवी पुढे संकट. ज्या भीष्मांनी प्रतिज्ञा केली की उद्या एकही पांडव जिवंत ठेवणार नाही, ही अशक्य होतं का? शक्य होतं. भीष्माचार्य येते हे संपले असते सगळे पांडव, फक्त एक आशीर्वाद त्यांना द्यावा लागला. त्या आशीर्वादामुळे हे सगळं टळलं. मी बोलत होतो, जी गोष्ट जी वस्तू अधिकाराने मिळत नाही ती कधी कधी आशीर्वादाने मिळत असते. माझी विनंती आहे, आई आणि वडिलांचं दर्शन घेत चला. किमान आता जे पाया पडतात त्यांनी तर रोज घेत चला, काही नाही, दर्शन घेतलं पाहिजे. जगाच्या पाठीवर एकमेव पात्र असं आहे जी मुलावर निस्वार्थपणे प्रेम करते, ती आई आहे. हे व्यावहारिक उदाहरण तुकोबरांना कदाचित आवडलं असावं. महाराज या अभंगात तुकोबर आहे, आईच्या रूपकाद्वारे आम्ही कसं देवावर अर्थात संतावर आमचं सर्वस्व टाकून दिलं हे बोलण्याकरता, हे सांगण्याकरता उदाहरण आईचं देतात. त्याचं कारण काय? आईचं जर उदाहरण दिलं असेल तर आईमध्ये आणि संतांमध्ये काहीतरी साम्य असलं पाहिजे, सारखेपणा असला पाहिजे. मग आईचं उदाहरण का देतायत हा प्रश्न पडला पाहिजे. त्याचं उत्तर आहे बघा, 2-3 कारण आहेत, सांगेल. आईचंच नाव तुकोबराय का घेतात त्याचं एक कारण आहे, स्वतः जगाच्या बापाने जर स्त्रीला स्थान दिलं असेल, आईला स्थान दिलं असेल, जर देवाने आईला स्थान दिलं असेल तर आम्ही का देऊ नये. त्याला ज्ञानोबरायकडे भगवान कृष्ण अर्जुनाला गीता सांगत असताना बोलतात, अर्जुना हो तो मातेचा सोयरा केतुला पा किंबहुना धनुर्धरा, हो जो मातेची या उदरा तो मातेचा सोयरा केतुला पा. अर्जुना एखादा मुलगा जर आईच्या पोटी जन्म घेत असेल, तो तिचा मुलगा म्हणून जन्म घेत असेल तर तो मुलगा त्या आईचा कुठं सोयरा होत असतो. हे जर देवाने अर्थात आईचं रूपक घ्यावं तर आम्ही का घेऊ नये. म्हणून जगद्गुरु तुकोबराय आईला स्थान देतात. हे पहिलं कारण. आईमध्ये आणि संतांमध्ये काय साम्य आहे त्याचं पुढलं एक कारण देतो. आई आपल्या मुलावरती प्रेम करत असताना करीला भाविन प्रीती, आई आपल्या मुलावर प्रेम करते. प्रेम करत असताना कसलाही मनात ती स्वार्थ ठेवत नाही ठेवत. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात, सुज्ञ आहात. एखाद्या आईला जर 4 मुलं असतील तर आईचं ते प्रेम 4ही मुलांवर समान असतं. कधी कधी खेद वाटतो, दुःख वाटतं. आपल्या पवित्र अशा भारत देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये एक आई 4-4 मुलांचा सांभाळ करते. ऐका, एक आई 4-4 मुलांचा सांभाळ करते. पण काय दुर्भाग्य असेल ते आईचं, 4 मुलं मिळून एक आईला सांभाळू शकत नाहीत. वाईट आहे. आई ज्याप्रमाणे मुलांमध्ये भेद करत नाही तसं संत सुद्धा या जगतामध्ये कोणत्याच प्राणी मात्रात भेद करत नाहीत. इहे लोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रमणे कदा
ज्याप्रमाणे आई मुलांमध्ये भेद करत नाही तसं संत सगळ्या जगामध्ये भेद करत नाही, त्यांना सगळे सारखे दिसतात. म्हणून अर्थात आईचं उदाहरण जसं आहे तसंच तुकोबर आहे, संतांना सुद्धा आईची उपमा देतात. हे दुसरं कारण. तिसरं एक कारण आहे, आई आपल्या मुलाला 9 महिने आपल्या पोटामध्ये साठवते, पण तिला ओझं वाटत नाही मुलाचं. तसं संत हे समस्त जगताचं ओझं आपल्या अंगावर घेतात आणि त्यांना कल्याणाचा मार्ग दाखवतात. म्हणून तुकोबर आहे, संतांना आईची उपमा देतात. लेकराचे हित, 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 हित वा हे माऊलीचे चित्त. जगद्गुरु तुकोबर आहे, संतांना ही आईची उपमा देतात. ऐका, परमार्थामध्ये आईला संतांनी खूप मोठं स्थान दिलं. स्त्रियांचा गौरव केला संतांनी, स्त्रियांचा मान ठेवला पाहिजे हे त्या काळापासून संत सांगत आले. हो, त्याच काळात साधू संतांनी समान नागरी कायदा केला. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. सगळे समान आहेत हे संतांनी खूप आधी सांगून ठेवलं. ज्यांचा जास्त गौरव होतो ना, ऐका, ज्यांचा जास्त गौरव होतो त्यांची जास्त निंदा सुद्धा होते. ज्याला वर घेतलं जातं ना त्यालाच कधी कधी खाली पाडतात बघा. काल परवा आता बरेच जण पडले सुद्धा असतील, आपण पाहिलं असेल. वरचे कधी पडतील हे सांगता येत नाही, पडतात. मी बोलत असतो, मी पडू नये असं वाटत असेल तर माणसाने हवेत नाही जमिनीवर असलं पाहिजे. हाताने पाय दोघं बोलत होते, हाताने पाय. आणि बोलता बोलता हाताने पायाला सांगितलं, म्हणे पाया काय तुझं भाग्य आहे. म्हटले भाऊ, हात बोलतो पायाला, काय तुझं भाग्य आहे. काय म्हणे, अरे लोक येतात तुझ्यावर डोकं ठेवतात, खरंच तू भाग्यवान आहेस. म्हटले कोण. पाय. हात बोलायला लागला पायाला, भाग्य आहे म्हटले तुझं, लोक येतात तुझ्यावर डोकं ठेवतात. पायाने खूप छान उत्तर दिलं बघा. बरोबर आहे म्हटलं. अरे डोकं ठेवतात बरोबर आहे, काय कारण आहे. त्याचं एकच कारण आहे बाबा, लोकांनी डोकं ठेवावं असं जर वाटत असेल तर एकच करायचं. म्हटले काय, जमिनीवर राहावं लागतं. मी जमिनीवर असतो आणि तू मात्र हवेत असता.
जमिनीवर असलं की नक्कीच सन्मान मान मिळत असतो. मी बोलतोय काय, ज्या व्यक्तीला मान मिळतो त्याचीच कधी कधी निंदा सुद्धा होते. पूर्ण परमार्थिक जीवनामध्ये साधू संतांनी स्त्रियांचा, आईचा खूप मोठा गौरव केला, पण थोडा गातावाचा सगळ्यात जास्त वाईट सुद्धा साधू संतांनी स्त्रियांनाच बोलले. तुकोबराय बोलतात, एखादा कुणी भजन करत असेल, कीर्तन करत असेल तर तो धन्य नाही, तो मोठा नाही, तो खूप काही शहाणा नाही. ज्याच्या पोटी त्याने जन्म घेतले ना ती माय खरी धन्य आहे. हो, पुत्र होते जे सात्विक. एखादा भजन करत असेल हो तर तो धन्य नाही, ज्याच्या पोटी त्याने जन्म घेतले ना ती आई धन्य असेल. म्हणजे हा स्त्रियांचा, आईचा गौरव. आणि जर एखादा भजन करत नसेल तर त्याला बोलत नाहीत. हो, नाथ बाबा बोलतात, काय माये गेली हुत भूतापशी, हरिनये मुखासी अरे मुढा. हो, ज्याचा गौरव होतो त्याची निंदा सुद्धा होत असते. ऐका, जगद्गुरु तुकोबराय साधू संतांना आईची उपमा देतात. त्याचं कारण काय? आई एकमेव पात्र असा आहे जी घरामध्ये सर्व काही सहन करते, मुलाचं बोलणं सहन करते, सगळं सहन करते.